17 मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात घोषणाबाजी करीत वेधले अमरावती जिल्हा प्रशासनाचे लक्ष। मागण्यांकडे तातडीने सकारात्मक दृष्टीने पाहिले नाही तर 10 मार्चनंतर राज्यभरातील पशुवैद्यकीय अधिकारी सामूहिक राजीनामे देतील, असा थेट इशारा महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यकीय संघटनेने शासनाला दिला आहे। प्रशासकीय अडथळे, रिक्त पदांचा वाढता बोजा, वेतनातील तफावत आणि सुविधांचा अभाव या प्रश्नांवर आता निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार संघटनेने जाहीर केला आहे। गुरुवार दिनांक 5 मार्च 2026 रोजी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकत्रित होऊन महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेच्या सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांनी भर रखरखत्या उन्हात घोषणाबाजी करीत यावेळी आपल्या सामूहिक ऐक्याच्या वज्रमुठीचा परिचय देत या सर्वांनी यावेळी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधल्याचे चित्र दिसून आले। संघटनेने सादर केलेल्या अमरावती जिल्हाधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनानुसार ग्रामीण भागात दिवसरात्र पशुधनाच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या अधिकाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण असूनही आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नाही। 24 तास सेवा अपेक्षित असताना दवाखान्यांची वेळ पूर्ववत सकाळी 9 ते दुपारी 4:30 वाजेपर्यंत करावी। शिफ्टनिहाय कामासाठी विभागातील सर्व रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी। वर्षानुवर्षे प्रलंबित असलेला परिवीक्षाधीन कालावधी संपवून स्थायीकरण आणि प्रशासकीय अधिकारांचे विकेंद्रीकरण जिल्हा व विभागीय स्तरावर करण्यात यावे। या मागण्यांवर विशेष भर देण्यात आला आहे। वेतन व भत्त्यांतील अन्याय हा संघटनेच्या रोषाचा केंद्रबिंदू आहे। वैद्यकीय अधिकाऱ्यांप्रमाणेच वेतन सुधारणा व नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स अर्थातच NPA लागू करण्यात यावा। आश्वासित प्रगती योजनेतील 25% निवड श्रेणीची अट रद्द करून 10, 20 आणि 30 वर्षांनंतर सरसकट लाभ देण्यात यावा। क्षेत्रीय सेवेदरम्यान झुनोटिक व व्यावसायिक धोका पत्करणाऱ्या अधिकाऱ्यांना विशेष भत्ता, लसीकरण मोहिमांसाठी स्वतंत्र मनुष्यबळ, डिजिटल माहिती भरण्यासाठी लॅपटॉप, कॅमेरे आणि इंटरनेट सुविधा, शासकीय कामासाठी वैयक्तिक मोबाईलचा वापर करण्याची सक्ती करण्यात येऊ नये। पशुधनाच्या संख्येनुसार दवाखान्यांचे समानीकरण करण्यात यावे। महिला अधिकाऱ्यांसाठी स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात यावी। औषधांचा दर्जेदार व पुरेसा पुरवठा करण्यात यावा। पशुसखी म्हणजेच अहेल्पची नियुक्ती तसेच सेवा प्रवेश नियम व सुधारित आकृतीबंध तातडीने मंजूर करण्यात यावा। अशा सर्वसमावेशक मागण्यांचा समावेश असलेले निवेदन महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनेचे अमरावती जिल्हा शाखेचे अध्यक्ष डॉ. मिलिंद राऊत तसेच सर्व सहकाऱ्यांनी यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांना देऊन यावेळी जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधल्याचे दृश्य यावेळी दिसून आले। पशुवैद्यक संघटनेने आंदोलनाची रूपरेषा स्पष्ट केली आहे। त्यानुसार अधिकृत व्हॉट्सअप गटातून बाहेर पडणे आणि वैयक्तिक मोबाईलचा वापर बंद करण्यापासून सुरुवात झाली असून काळ्या फिती लावून निषेध, सामूहिक रजा, शासकीय अहवाल सादरीकरण बंद आणि एकदिवसीय किंवा साखळी उपोषण असे टप्पे जाहीर करण्यात आले आहेत। मात्र 10 मार्च 2026 पर्यंत ठोस निर्णय झाल्यास सामूहिक राजीनाम्याचा अंतिम पर्याय वापरण्याचा इशारा देण्यात आला आहे। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन सादर केल्यानंतर महाराष्ट्र राजपत्रित पशुवैद्यक संघटनाचे अध्यक्ष मिलिंद राऊत तसेच स्नेहल बनसोड यांनी प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली। स्नेहल बनसोड, पशुधन विकास अधिकारी। आजचं आमचं हे जे काही आंदोलन आहे त्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की जे काही शासनाचे नवीन GR आल्या त्यानुसार ज्यांच्या जे काही मागण्या आहेत त्या आम्हाला मान्य नाही आहे। त्यामध्ये त्यांनी जे तांत्रिक काम जे आम्हाला करायला लावलेले आहे स्वतःचे मोबाईल वापरून, त्यासाठी आम्हाला कुठलाही डाटा ऑपरेटर त्यांनी पुरवलेला नाही आहे। त्याचप्रमाणे आमच्याकडे मनुष्यबळ हे उपलब्ध करून दिलेले नाही आहे। प्रत्येक दवाखान्यामध्ये सद्यस्थिती पाहता फक्त एक डॉक्टरच कार्यरत आहे, त्याला कुठलाच परिचय किंवा ड्रेसचं मनुष्यबळ नाही आहे। सकाळी दवाखान्यात आल्यापासून दवाखाना उघडण्यापासून ते दवाखान्याची साफसफाई करणं, पाणी जमा करणं आणि आलेल्या जनावरांना टेम्परेचर घेण्यापासून उपचार करणं, त्यानंतर तांत्रिक कामाचे अहवाल रिपोर्टिंग करणं, हे सगळेच काम फक्त डॉक्टरांवर आलेले आहे।
स्वतःच्या दवाखान्याचं काम करणंच आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे 2 ते 3 दवाखान्याचे अतिरिक्त सुद्धा कार्यभार आहे, ते सुद्धा कामं फक्त डॉक्टरांनाच करायचं आहे. एवढ्या तुटपुंज मनुष्यबळामध्ये जे काही त्यांनी आता शासनाच्या GR कामं करण्यासाठी आम्हाला सांगितलेलं आहे ते शक्य नाही. त्याकरता आम्ही आंदोलन करतो आहे. त्याचबरोबर 24 तास सेवा उपलब्ध करून द्यावी. त्यांनी असं म्हटलेलं आहे, जर 24 तास सेवा द्यायची असल्यास तर त्यांना 1 डॉक्टरऐवजी 2 डॉक्टरचे पदं त्या ठिकाणी भरणे आवश्यक आहे, जेणेकरून शिफ्ट वाईज ते त्यांच्या ड्युट्या बजावू शकतात, जे की एका डॉक्टरवर लादणं हे चुकीची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे एक महिला अधिकारी आहे. मी सुद्धा आता क्षेत्रामध्ये सर्व ठिकाणी काम करते, पण मला सुद्धा काम करताना कुठेतरी असुरक्षितता वाटते, कारण आमच्यासोबत फील्डवर कोणीही स्टाफ नसतो. आम्ही एकट्या शेतकऱ्यांच्या दारात जाऊन सेवा देतो. त्याचप्रमाणे दवाखान्यामध्ये महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही आहे. बरेच ठिकाणी जर 24 तास तिथे ड्युटी करायची आहे, 9 तास 8 तास सेवा देतो आहे, तर तिथे स्वच्छतागृह असणं हे आमची प्राथमिक आमचं मागणी आहे. पण ते सुद्धा अजून शासनाने पुरवले नाही. एवढ्या सुद्धा मागण्या असून सुद्धा मान्य न करता आमच्याकडनं एवढ्या मोठ्या कामाची अपेक्षा करणं हे बरोबर नाही. त्यामुळे आमचं मनोबल हे फार सुटलेलं आहे आणि अशा खचलेल्या मनोबलामध्ये आम्ही शासनाच्या नवीन GR कसं कार्य करावं याचं उत्तर शासनानेच द्यावं. त्यासाठी आम्ही आजचं हे आंदोलन करतोय. धन्यवाद. शासनाने पशुवैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांच्यावरती एक अन्यायकारक GR काढलेला आहे, ज्यात आमची दवाखान्याची वेळ जी पूर्वी सकाळी 9 ते संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत होती आणि ज्यात मधात अर्धा तास आम्हाला जेवायची मुभा होती, जेवायची सुट्टी होती, त्या GR रद्द करून नवीन GR काढला आहे, ज्यात आमची दवाखान्याची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत केलेली आहे आणि मधात जी दीड तासाची जी सुट्टी दिलेली आहे ती सुट्टी नसून त्या वेळेत आम्हाला विस्तार कार्य करण्यासाठी आजूबाजूच्या खेड्यांमध्ये जाण्यास आम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे जे दिवसातून 9 तासाची आमची वर्किंग आवर्स वाढवल्या गेलेल्या आहेत आणि त्यानंतर आमच्या इथे जे मनुष्यबळ आहे ते अगदी तुटपुंज आहे. बरेच पदं रिक्त आहेत, अर्ध्यापेक्षा जास्त दवाखाने रिक्त आहेत. प्रत्येक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याजवळ एक ॲडिशनल चार्ज आहे, कोणाकडे विस्तार कार्य आहे, कोणाकडे दवाखान्याचा चार्ज आहे. इतकं कार्याचं प्रेशर असल्यावरही शासनाने आमच्यावरती NDLM नावाचं जे आमचं ॲप आहे त्याच्यावरती नोंदी करायची सुद्धा जबाबदारी आमच्यावरच दिलेली आहे. त्याच्यासाठी आमच्यावरून वरिष्ठांकडून प्रेशर टाकलं जातं. आता नेमकी डिमांड काय आहे तुमच्या आणि कशासाठी या ठिकाणी आलो? आमच्या डिमांड ह्या आहेत की शासनाने जो आमचा वर्किंग आवर्स वाढवले आहेत त्याच्यात तो GR रद्द करून पूर्वीसारखी जी आमची वेळ होती कार्याची ती वेळ करावी आणि सोबत जे रिक्त पदं आहेत ते रिक्त पदं भरावेत आणि आम्हाला जे सपोर्टिंग रिक्त पदं आहेत शिपायांची, त्याच्यानंतर पशुधन पर्यवेक्षकांची, ती पदंसुद्धा शासनाने भरावीत आणि जे ऑनलाईन कामं आमच्यावरती थोपल्या गेलेली आहेत नॉन टेक्निकल ते कार्य करायसाठी सुद्धा एक वेगळा कर्मचारी आम्हाला द्यावा. आजचं स्वरूप काय आंदोलनाचं? आज आमच्या आंदोलनाचं स्वरूप असं आहे की आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन द्यायला आलो आहे. राज्य कार्यकारिणीने ऑलरेडी आमची जी आंदोलनाची रूपरेषा आहे ती जाहीर केलेली आहे. त्या राज्य कार्यकारिणीने जाहीर केलेल्या रूपरेषेनुसार आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना काळ्या फिती लावून कामकाज बंद आहे की काय? काळ्या फिती लावून निषेध आहे? काळ्या फिती लावून आम्ही निषेध करतोय आणि पूर्ण राज्यात हे आमचं आंदोलन चालू आहे. पुढच्या म्हणजे उद्यापासून आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत. हिंदी मराठी